मी मुख्यमंत्री झाल्यापासून अनेकांना पोटदुखी असं शिंदेंनी म्हटलं। अहंकार माणसाला संपवून टाकतो असंही शिंदेंनी म्हटलेलं आहे। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा साधलेला आहे। जे मी मुख्यमंत्री झाल्यापासून ज्यांच्या पोटात पोटदुखी आहे ते उबाटाचे आणि त्यांचे सगळे सहकारी यांना एक सर्वसामान्य माणूस मुख्यमंत्री झालेला अजून हजम होत नाही। अजून त्यांना ती मळमळ पोटदुखी सुरू आहे। त्यामुळे मी नेहमी म्हणतो, कालच म्हणालो नाही, मी यापूर्वी देखील म्हणालोय, गर्व आणि घमंड जे काय आहे आणि अहंकार जो आहे, अहंकार माणसाला संपून टाकतो। तुमचे दिवस भरलेत, वडेट्टीवारांनी बावनकुळेंना प्रत्युत्तर दिलं। 29 तारखेनंतर तुम्हाला चिंतित करू असं वडेट्टीवार म्हणाले। काँग्रेस आता किंचित उरल्याची टीका बावनकुळेंनी केली होती। कोणीतरी काल एक मंत्री येऊन सांगून गेला, म्हणे काँग्रेस इथे गडचिरोलीमध्ये की काँग्रेस आता किंचित झाली आहे। अरे किंचित नाही, तुमचे दिवस भरले आहेत। 29 पर्यंत तुम्ही थांबा, तुम्हाला चिंतित करून मारल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा। आम्हाला कणकवलीचं वातावरण खराब करायचं नाही असं नितेश राणे म्हणाले। 2 तारखेनंतरही सिंधुदुर्गाचा पालकमंत्री मीच असेन असंही नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। तारखेनंतर पण या मतदारसंघाचा आमदार हा नितेश राणेच असेल। 2 तारखेच्या नंतर या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री हा नितेश राणेच असेल, हे मी तर निश्चित पद्धतीने विसरलो नाहीये। आणि म्हणून या आम्ही सगळेजण अतिशय स्पष्ट आणि ह्या क्लिअर भूमिकेवर आम्ही काम करतोय। आम्हाला कणकवलीचं वातावरण खराब करायचं नाहीये, मी हे जनतेला स्पष्ट सांगितलं। नगर परिषदेच्या काँग्रेसचा नगरसेवक जिंकला, त्या बोर्डात बोर्ड लावणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले। मत द्यायची काँग्रेसला आणि कामं घेऊन भाजपकडे यायचं असं करू नका, मुनगंटीवारांनी मतदारांना हा दम दिला। मी ठरवलंच आहे की ज्या वार्डातून काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल, एकदा समजू द्या तुम्हाला फरक की काँग्रेसला निवडून दिल्यावर आपला वार्ड कसा भकास होतो आणि जिथं भाजप येते तिथं कसा विकास होतो, हे एकदा ज्यांनी चूक केली त्याला समजूच द्या। मी ते यावेळी बोर्डच लावणार आहोत। अरे मत टाकायचं काँग्रेसला आणि निवेदन घेऊन मग आमच्याकडे यायचं, तुम्ही काम करा, करू नका असा उफराटे धंदे करू नका। आमदार बांगर यांच्या वक्तव्यावरती नागेश पाटील आष्टीकरांची फेसबुक पोस्ट पाहायला मिळतेय। आम्ही गणित जुळवलं तर बांगर एका दिवसात जेलमध्ये दिसतील, आष्टीकरांच्या फेसबुक पोस्टचा हा आशय पाहायला मिळतोय। गणित जुळले की आष्टीकर संतोष बांगर की जय असं म्हणतील, असंही बांगरांचं वक्तव्य आहे। तर आमदार बांगर यांच्या वक्तव्यावरती आष्टीकरांची फेसबुक पोस्ट जी आहे ती आता समोर येते। आम्ही जर गणित जुळवलं तर संतोष बांगर एका दिवसात जेलमध्ये दिसतील असं त्यांनी म्हटलेलं आहे।